हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत तुम्ही सगळीजण? बरे आहेत ना? मी दीपाली माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. संकष्टीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज संकष्टी आहे म्हणून अहोनी जाऊन केळी भगर वगैरे घेऊन आलते, कारण की मी आज घरामध्ये होते म्हणून उशीर झाला होता. त्यासाठी उठायला थोडंफार उशीर झाला होता. मुलग्याचा पण उपवास होता, त्याच्यामुळं तो फोन करून सांगितला होता की पप्पा येताना भगर घेऊन या. तर मी शाबू पण भिजवलं नव्हतं म्हणून तिने भगर आणि केळी घेऊन आले. पहिल्यांदा आंघोळ वगैरे केलं, घराची साफसफाई झाली, मग नंतर देवपूजा केला. देवपूजा केल्यानंतर आज स्वयंपाकाला मला सुट्टी होती, कारण की अहोंची म्हणजे उपवास असल्यानंतर मी काही स्वयंपाकाचं एवढं रिस्क घेत नाही. तर दूध आणला होता. मी सांगते दुधाचं टायमिंग, चहाचं टायमिंग किती वाजला होता म्हटलं तर 12 वाजून गेले होते. त्यावेळेस मी चहा बनवायला घेतला, कारण की घराची सगळी धुणं भांडी सगळं आवरून, फरशी वगैरे आवरून, मग मी सगळी घरातली कामं आवरून झाल्यानंतरच मी चहा प्यायला घेते, कारण की मी कामं ठेवायचं आणि मी खात बसायचं मला नाही आवडत ते, म्हणून मी सगळी पहिल्यांदा काम आवरून घेतलं. मग मला उशीर झाला, पण भूक तर एवढी लागली होती ना तुम्हाला सांगते. आणि हे आहे ना अजिबात आवडत नाही आम्हाला, मॅगी अजिबात आवडत नाही. पण आता नाईलाज होतं, म्हणलं एक दुसरं ट्राय करून बघायचं, मग टेस्ट लागलं ना मग मॅगी खायची. मी लहानपणापासून कधीच मॅगी खात नाही. माझी मुलं मात्र आवडीनं खातात मॅगी, तिन्हीच्या तिन्ही आवडीनं खातात. मला तर अजिबात ही मॅगी आवडत नाही. म्हटलं आता वेगळी पद्धत करून बघावी. थोडंसं डोक्यात असं आयडिया सुचवली. कांदा टमॅटो सगळी मसाला मी एकत्र वाटीत काढून घेतलं, तर कारण की मॅगीमध्ये हे पॅकेट आलेले असतात. 2 कांदा 2 टमॅटो घेऊन कापून घेतला. 4 मॅगी आणलेले मी, 4 मॅगीचं पॅकेट खोलून घेतलं. तेल थोडंसं जास्त टाकून घेतला, जास्त म्हणजे जास्तच पडला ते काढून घेतलं. ते काढून घेतल्यानंतर कांदा घेतला पहिल्यांदा तळायला. मस्त असं 2 कांदा कापून घेतलेलं बारीक चिरून, एवढं बारीक पण नाही, लईच बारीक नाही असं नाही, हातामध्ये कापलं होतं ट्राय पटपट. तर भूक लागली होती, भुकाच्या याची काहीच सुचत नाही. मग कांदा लाल झाला की लगेच टमॅटो टाकून घेतला. लगेच टमॅटो झाले की नाही थोडीशी मी टाकून घेतलं, कारण की टमॅटो मऊ होऊ दे म्हणून. नंतर धनिया जिरा पावडर हळदी मॅगीचं ते सगळं मसाला टाकून एकत्र केला. आणि तिखटसाठी 3 चम्मच मी चटणी टाकून घेतलं. ते एकदम झणझणीत असं बनवायचा विचार चालू होता, पण मुलं श्रद्धा पण खाणार होती म्हणताना मिडियममध्ये केला. तरी पण थोडंफार तिखट झालाच होता. तर जेवढं कमी पाणी घातलं त्याच्यामध्ये, म्हणजे 4 मॅगीच्या प्रमाणात पाणी घातलं. आणि चीज मॅगी बनवायचं ठरवलं होता. मग सगळ्यांनी पोरगीला पाठवून दिलं 2-3 वेळा, चीज आहे का विचारू नये दुकानात म्हणून. ती फिरून आली, लास्टला बेकरीमध्ये जाऊन 10 रुपयाचं चीज घेऊन आली होती. म्हटलं झालं का विचार करत होते. मला वाटलं झालं असेल म्हणून असं तुम्हाला खुणवलं. तर बघते तर अजून थोडंसं पाणी होतं, ते हलवून घेतलं. मला तर सहन होणे झालं, कारण की मला इथं बघू शकता माझी इकडं चहा पण झालेली होती. तोपर्यंत ती लहानपणी पण तुम्ही खाल्लाय का हो हे बोरं? मी लहानपणी लई खात होते, ही आत्ता माझी लेक खाते. ते इथं झालेली होती आपली मॅगी, मस्त असं तेल सुटलेलं मॅगीला. बघूनच तोंडाला पाणी सुटतं, पण टेस्टच कसं झालं ते मात्र मला माहिती नव्हतं, कारण की मी पहिल्यांदा ट्राय करणार होते मॅगी. मग इथं कोथिंबीरचं सगळं असं आणि परत थोडंसं कोथिंबीर टाकला, थोडंसे चीज टाकून घेतलं. लेकीचं तर लुडबुड चालू होतं, कसं झाले मम्मा मला खायचं आहे, कसं झाले मम्मा मला खायचं आहे. तर हे बघा चीज टाकून घेतलं, थोडंसं बटर टाकून घेतलं. मस्त असं बटर लागत होतं. आमच्याकडं फ्रीज नाही म्हणताना मी बटरची आयडी बघा कशी करून ठेवली. एका टोपलीमध्ये बटर काढून ठेवलं होतं, ते पण बटर घालून घेतलं. बटर घातल्यानंतर एवढं भारी लागत होतं ना तुम्हाला सांगते. मला हे मॅगी पहिल्यांदाच आवडलं असेल, कारण की कधी मी मॅगी खात नाही. हे फोटो काढला होता थंबनेलसाठी, ते पण लागले बघा. इथं बघा भावाचं रिॲक्शन कसं होतं तुम्ही समजू शकता. हे आहे माझा भाव, हे आहे आमचे पतिदेव. तर आम्ही हिने खात होते, मी पण खाऊन चहा घेतला. तर आज चहाशिवाय तर काही नाही, चहा नाही घेतला तर लगेच डोकं दुखायला चालू होतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.